सकाळ सकाळ शुभ सकाळ. तर गावची सकाळ आहे. गावी सकाळी केर कचरा सडा रांगोळी छान वाटतं. गावची दिनचर्या ही वेगळीच असते. रुटीन छान असतं. शहरामधलं रुटीन हे वेगळं असतं. सकाळी उठल्या उठल्या पहिले गॅसकडे धावा, पटकन टिफिन बनवा, भाजी चपाती बनवा आणि मग पुढचं काम आपण सुरू करतो. गावी तसं नाही. गावी पहिले केर कचरा, आंघोळ पांघोळ, सडा रांगोळी, मग पुढची कामं. छान वाटतं, मस्त वाटतं. हे पण रुटीन प्रसन्न वाटतं, मस्त फ्रेश वाटतं. कधीतरी चेंज पण हवा आहे आपल्या शरीराला, लाईफला. मस्त वाटतं एकदम. त्याच्यामुळे अधूनमधून गावी जात जा, राहत जा, छान वाटतं. हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? तर आज आहे किंक्रांत. तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता चला कामाला सुरुवात करूया. जरा म्हटलं तुमच्याशी बोलूया आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया. ही बघा ना किती मस्त फुलं आहेत. काय कसली फुलं म्हटल्या आई, माझ्या नाव तर लक्षात नाही, कुंद्याची असं काहीतरी म्हटल्या. पण खूप सुंदर आहेत आणि वास तर खूपच सुंदर. याचा गजरा बनवायचा आहे मला. मस्त ना, डिक्टो मोगऱ्यासारखे वाटत आहेत. थोडा चेंज आहे. काल डाळ तांदूळ भिजत घातलेलं ना, त्याचं हे पीठ बनवलेलं आहे आंबोळीचं. आज आमच्याकडे आंबोळ्या बनवतात. आई म्हणतात की संक्रांतीला तळी आणि किंक्रांतीला वळी. तर आज आंबोळ्या बनवलेल्या आहेत. नाश्त्याला मस्त गरमागरम चहा आणि आंबोळी आहे. मी बिट्टूला भरवते नाश्ता, कारण तो खात नाही, नुसता खेळायला पळत असतो म्हणून. इकडे कोकणामध्ये आंबोळ्या बनवतात. आज सगळ्यांच्या घरी तुम्हाला आंबोळ्या भेटतील. ॲक्च्युली किंक्रांतीला मटण बनवतात, पण आज गुरुवार आहे त्याच्यामुळे आज मटण नाही आहे. तर आंबोळ्या बनवलेल्या आहेत आणि काहीतरी गोड बनवायचं आहे देवाला नैवेद्य दाखवायला. तर बघूया पुढे काय बनवायचं आहे. आणि इकडे मिस्टर नारळ सोलत आहेत. आमच्या झाडाचा नारळ आहे हा. तर मिस्टर सोलत आहेत, बघा कसं सोलून काढतात. खूप कष्ट घ्यायला लागतात हे नारळ सोलायला. वाटतं खूप सोपं, पाणी प्यायला पण छान लागतं, पण हे सोलायला खूप कष्ट घ्यावे लागतात. मिस्टरांनी बघा कसं मस्त टेक्निक लावून सोला. ॲक्च्युली हिची मशीनसुद्धा असते सोलायची. तर झालं असं की पप्पा आणि मिस्टर गेले होते मंदिरामध्ये देवाला राखण देण्यासाठी गाववाल्यांसोबत. तर आता घरी देवाला नैवेद्य दाखवायला कोणी नव्हतं, तर आई आता बिट्टूला नैवेद्य दाखवायला शिकवतात बघा. अरे असं नाही बाबू, जरा हातात पाणी घेऊन असं गोल कर, खाली वाग हा, आणि गोल फिरवत ताटाच्या पाया ते पड देवाचे. आता एवढं केलंस तर तो ताट घे आणि तसंच कर. हा, तुळशीला पाटावर ठेव. जा, पाणी घे आणि असं असं गोल गोल फिरवायचं. समाधीला पण दाखवायचं. बाबांसारखंच दिसते उघडा. पेंदे वाकला. जा, तिथे ठेव खाली. जा तुळशी जाऊन सरळ ठेव. चपाती पुढे ठेव. ॲक्च्युली इकडे आमच्याकडे कोकणामध्ये पद्धत आहे, देवाला नैवेद्य हे जेंट्सच दाखवतात. देवाची म्हणजे मेन देवाची पूजासुद्धा सकाळची जेंट्सच करतात. ही आमच्याकडची रीतच आहे. घेऊन ये. दाखव जा खाली बाबांना. तिथे ते समाधीजवळ. समाधीजवळ. मध्ये मी ते ठेवायचं होतं ना, बरोबर आहे. बाबांना जेवण दिलं पाहिजे आहे ना, ठेवून घेऊन घ्यायचं. आता इथे ठेव आणि तुळशी जवळचा आण. इथे ठेव, दे माझ्याकडे. दमला पेंद्या दमला. जा आता ते आण, ते घेऊन ये. आधी दरवाजा लाव. दरवाजा वरून गेट लावण्याचं गेट. तर इकडे राखण्याचं मटण आलेलं आहे घरी. आई बनवत आहेत मटण. ॲक्च्युली तर आम्ही बनवून ठेवू आलेलं आहे घरी म्हणून, पण खायचं उद्या आहे, कारण आज गुरुवार आहे. गुरुवारी नॉनव्हेज कोणी खात नाही म्हणून उद्या करायचं. नाही तर आज किंक्रांतीलाच नॉनव्हेज सण करायचा असतो, पण हरकत नाही, उद्या करूया. मस्तपैकी मटण वडे चिकन उद्या खायचं आहे. इकडे पप्पा पण काहीतरी ता घेऊन आलेला आहे. तर इकडे दुपार नाही तिपार नाही आमची पोरं नुसती खेळत असतात. बिट्टूला तर असं झालं सुट्टी संपते की काय, लगेच दिवस जातील की काय, त्याच्यामुळे तो झोपत पण नाही, नुसता खेळतोय. गावाला ना मोकळं वातावरण असतं आणि सगळं म्हणजे खुलं असतं, त्याच्यामुळे मुलांना मस्त वाटतं हिंडायला फिरायला. बिट्टू तर दिवसभर उन्हाळ्यातच असतो, घरात भेटणारच नाही. त्याला किती मजा करून किती नको असं झालं. शाळेत नाही पाठवलं आणि इकडेच कॅम्पचं ठेवलं तरी त्याला चालेल, काय हरकत नाही. तसं आमच्याकडे तिकडे पण फ्लॅट सिस्टम असली तरी पण खाली मोकळं आहे, त्याच्यामुळे तिकडे पण मस्त आहे. पण गावचं ते गावचं असतं ना, गावचं घर, प्रसन्न वातावरण, एकदम मस्त वाटतं. अगदी ऐसपैस घर, ऐसपैस जागा, खूप छान वाटतं, मस्त वाटतं एकदम. तर चला जरा बघूया मुलं काय करतात, काय खेळत आहेत. जरा म्हटलं काय यांचा खेळ चालू, जरा बघूया तरी. काहीतरी वेगळं नवीन शिकतात ना मुलं, मोबाईल सोडून गावी आल्याच्यानंतर जरा वेगळं. तर चला दाखवते तुम्हाला पोरं काय करतात ते. बिट्टूला म्हटलं जा जरा पप्पांकडून फोन घेऊन ये. आज कॅमेरा बिट्टूच्या पप्पांकडे दिलेला होता पहिल्यांदाच.
शिव पोचला पण अगं पडला ग पडला. आता रिटर्न विट्टू पाडू नको हळू. इकडे बघा हे रामफळाचं झाड आहे, त्याच्यावरती पानं नाही आहेत पण फळं आहेत. मी पहिल्यांदाच बघितलं, हे आमच्या शेजारच्या काकींच्या इथलं झाड आहे. मी कधी याच्या आधी पाहिलंच नव्हतं ते झाड. मस्त फळं आलेत. आई म्हणतात की त्यांना पिकायला अजून 1-2 महिने लागतात. छान आहे. चला जरा संध्याकाळचा फेरफटका मारून येते. थोडासा राऊंड मारून आला ना मस्त वाटतं. कोण ना कोणतरी भेटतं रस्त्यामध्ये, आपला हाय हॅलो सगळ्यांच्या गाठी भेटी होतात, जरा बरं वाटतं. इकडे आमचं जुनं घर आहे, इकडे नवीन घर आहे, मधून रस्ता आहे बाहेर जायला. तर जरा येते राऊंड मारून, तुम्हाला पण दाखवते आमच्या इकडचा थोडा परिसर. तसा नेहमीच मी व्हिडिओमध्ये दाखवत असते, पण तरी पण आहे ना, मला पण आहे ना किती दाखवू आणि किती नको असं होतं. बिट्टूसारखंच गावी आलं ना मन भरत नाही. एकतर मी येत नाही आणि आले ना की मला पण जावंसं वाटत नाही, आणि असं किती व्हिडिओ करू आणि किती नको असं होतं. बऱ्याच व्हिडिओ ज्या मी शूट करते पण पोस्ट करायच्या राहून जातात. तर हे बघा, हे इकडे ना रानटी टोमॅटोचं झाड आहे. तर ना आमच्या आई म्हणतात की ना हे दाढ आपले दुखतात आणि दाढीतली किडी काढण्यासाठी वापरतात. हे जे फळ आहे ना रानटी टोमॅटो, करवंटी पेटवायची, त्याच्यामध्ये फळ टाकायचं आणि त्याच्यातून जो धूर येतो ना तो आपण तोंडामध्ये घ्यायचा, मग कीड बाहेर पडते असं आई म्हणतात. मी अजून ट्राय नाही केलं आहे कधी, पण आई सांगत होत्या कधीतरी ट्राय करेनच. हा रस्ता जो आहे तो गावातून बाहेर जाण्यासाठी आहे. इकडे आमची गाडी पार्क आहे आणि हा रस्ता आमच्या घराकडे जातो. इकडे बघा मुलं खेळत आहेत, काहीतरी चालले. वेदा तिकडे नंबर बोलतीये. वेदा बस किती नंबर बोलणार. तर चला आता घरी जाऊया, जरा चहा पाण्याचं बघूया. संध्याकाळचा चहा पिल्याशिवाय मजा येत नाही. तर चला चहा प्यायला या मंडळी सगळ्यांनी. चहा बनवायला चालली मी आता. हे बघा, हे गुलाब आहे ना, जाता जाता म्हटलं तुम्हाला दाखवूया. किती सुंदर आहे, व्हाईट कलरचं, छान वाटतं आहे ना. आणि ते कळी आलेली आहे, कळ्या तर त्याला बघा किती भरपूर आलेल्या आहेत. अडचणीत आलं आहे गुलाब, जे झाड जे आहे ते अडचणीत आलेलं आहे, पण कळ्या बघा त्याला काय भारी आहेत, मस्त एकदम भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. असं आपण जोपासलं नाही का झाड खूप प्रेमाने मन लावून तर असं फुलणार नाही. दिला पण आले भरपूर, तर काय आहेच, फुललंच आहे. याला पण आले फुल. आई आहेत पाठीमागे. आई आहेत पाठीमागे. हा लाल चाफा आहे बघा, किती सुंदर फुल आलं. ॲक्च्युली लाल नाही आले, पिंक कलरचं फुल आहे, वेगळाच कलर आहे, मस्त वाटतंय. दिवाबत्ती झालेली आहे, उजेड दिसतोय तसं, पण थोडा काळोख झाला आहे. 6:30 झालेले आहेत. बत्ती लागलेली आहे. तर चला आता घरात जाऊया. तर चला घरामध्ये मस्त दिवाबत्तीचा कार्यक्रम चालू आहे. पप्पा इकडे रोजच्याप्रमाणे धूप फिरवत आहेत. मस्त असं एकदम छान प्रसन्न वातावरण झालं आहे संध्याकाळचं, छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. चला जरा कपड्यांच्या घडी घालते. ॲक्च्युली ना गावाला पण असं होतं ना, दिवस खूप छान मजेत जातो, मस्त वाटतं. पण संध्याकाळ जात नाही लवकर. संध्याकाळचा मला कंटाळा येतो, काय माहीत नाही का. आणि पण जरा सोनीताई, दीप्ती, असे अक्षयभाऊ सगळेजण असले ना घरी, बेबा मेन म्हणजे बेबा असली ना टाईमपास होतो. जरा सगळे असल्यावर मजा वाटते. पण हे आता पहिल्यांदाच आम्ही तिघं आलो ना, जरासं बोर होतं आहे संध्याकाळचं. संध्याकाळी काही काम नसतं जास्त घरामध्ये, मग बोर व्हायला होतं. आणि टी व्ही सिरियल वगैरे मी बघतच नाही, त्याच्यामुळे मला तर जास्तच जरा बोर होतं. त्याला त्या कपड्यांच्या घड्या वगैरे करते, मग काय नाही थोडासा व्हिडिओ एडिट करून घेते की मग आई परत स्वयंपाक पाणी, थोडासा काहीतरी स्वयंपाक वगैरे करायचा आहे, भाकरी वगैरे करेन, जेवून घ्यायचं, संपला दिवस गावचा. असं म्हणता आज दुसरा दिवस पण गेलेला आहे. आता उद्याचा एक दिवस आहे, मग परवा जाणार मी परत घरी. तर चला कसा वाटतं तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा. हां, संपला नाही व्हिडिओ, पण तरी मी तुम्हाला सांगते, माझे गावचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते मला नक्की सांगा, कमेंट नक्की करा. गावी आलं ना मला व्हिडिओ करायला मस्त वाटतं, जरा बरं वाटतं, नवीन विषय मिळतो, काहीतरी नवीन तुम्हाला दाखवायला मिळतं. त्याच्यामुळे गावी आलं ना मी मस्त व्हिडिओ बनवते. आई बाबा टीव्ही बघतायत. मम्मी काय करतेस? जेवण बनवते. इकडे भाकरी बनवल्या, आता बेसनचा पोळा बनवते. तुला आवडतो ना बेसन? हा. काळोख आहे, रात्र भरपूर झालेली आहे, पण आम्ही आलो आहे राऊंड मारायला, कारण मोबाईल ना घरामध्ये नेटवर्क नाही आहे,
त्याच्यामुळे ब्लॉग पोस्ट होत नाही आहे म्हणून आम्ही राऊंड मारायला आलेलो आहे इकडे. हे बिट्टूचे पप्पा आणि बिट्टू इकडे चालत आहेत. बिट्टू ये पुढे, टायगर घेऊन जाईल मागून. बिट्टू हाय कर. हॅलो. चलो आता बाय बाय, गुड नाईट, झोपा सगळ्यांनी, शुभरात्री.